नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अनिल प्रभाकर उबाळे, रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे आर्ट्स, न्यू कॉमर्स व सायन्स कॉलेज राजापूर या ठिकाणी मराठी या विषयाचा विभाग प्रमुख म्हणून काम करीत आहे. मुंबई विद्यापीठाच्या BA भाग 3 च्या अभ्यासक्रमात पेपर क्रमांक 9 मध्ये व्यवसायाभिमुख मराठी ही अभ्यासपत्रिका आहे. या अभ्यासपत्रिकेत घटक क्रमांक 1 मध्ये भाषांतर, अनुवाद, रूपांतर आणि अर्वाचीनीकरण यांचे स्वरूप आणि भेद अशा संकल्पना अभ्यासासाठी ठेवलेल्या आहेत. घटक 1 मध्येच दुसरा मुद्दा ललित साहित्याचे भाषांतर आणि ललितेतर साहित्याचे भाषांतर यामध्ये कविता, नाटक या साहित्य प्रकारांचे भाषांतर हे साहित्य प्रकार ठेवलेले आहेत. यातच भाषांतरकाराला भाषांतर करीत असताना येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी कोणत्या प्रकारच्या आहेत याचाही विचार करावा लागतो. कारण भाषांतरामध्ये संस्कृती आणि सांस्कृतिक भेदामुळे भाषांतरामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी या खूप महत्त्वाच्या असतात. आज आपण संस्कृती आणि सांस्कृतिक भेदामुळे भाषांतरात उद्भवणाऱ्या अडचणी या गोष्टीवरती, या मुद्द्यावरती मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. एका भाषेतून प्रकट झालेले विचार दुसऱ्या भाषेत व्यक्त करणे म्हणजे भाषांतर होय. भाषांतरामध्ये आशय आणि संस्कृती या दोन घटकांचा विचार प्रामुख्याने अभिप्रेत आहे. प्रत्येक भाषा ही इतर सर्व भाषाप्रमाणे एक भाषा असते, परंतु तरीही ती इतर भाषांच्या पेक्षा भिन्न असते, वेगळी असते. त्यामुळे कोणत्याही भाषेचा भाषांतराच्या अनुषंगाने विचार करीत असताना ज्या समाजाची ती भाषा असेल त्या समाजाची संस्कृती कोणती आहे, त्या सांस्कृतिकतेमध्ये जे वेगळेपण आहे त्या वेगळेपणाचा विचार भाषांतरकाराला करणे म्हणूनच गरजेचे असते. भाषांतर करीत असताना भाषांतरकाराची भूमिका ही मध्यस्थाची भूमिका असते. कारण दोन भिन्न संस्कृतींना एकत्रित आणण्याचं काम, दोन भिन्न संस्कृतीमधील साम्यस्थळे, वेगळेपण हे दाखवण्याचे काम हा भाषांतरकार करीत असतो किंवा भाषांतरकारावरती असते. त्यामुळे काही भाषा त्यांच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातून किंवा संस्कृतीच्या दृष्टिकोनातून साधर्म्य असणाऱ्या आणि भाषांतरकाराला दीर्घ परिचित अशा स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये
भाषिक व सांस्कृतिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावरती घडून येत असते. भारतीय संस्कृती ही विविध स्वरूपाची, विविध अंगी असल्यामुळे एका भाषेतील संस्कृती दुसऱ्या भाषेत भाषांतरित करण्यासाठी सांस्कृतिक दृष्ट्या त्याचा अभ्यास करावा लागतो. सर्वसामान्यपणे भाषांतर ही प्रक्रिया परभाषेतून आणि स्वभाषेतून निर्माण होणारी एक प्रक्रिया आहे. प्रामुख्याने आपल्याला असं म्हणावं लागतं की भाषेला एक संस्कृती असते व प्रत्येक संस्कृतीला एक भाषा असते. संस्कृतीप्रमाणे प्रत्येकाला भाषेचा अभिमान असतो. मराठी व गुजराती या एकाच देशातील दोन भिन्न संस्कृती आहेत आणि त्यामुळे अशा भिन्न संस्कृतीचा विचार ज्या वेळेस अभ्यास करायला लागतो अशा वेळी आपणाला भाषांतराची मदत घ्यावी लागते. कारण आजच्या काळामध्ये कोणत्याही एका संस्कृतीवर दुसऱ्या संस्कृतीचे आक्रमण होताना दिसते. कारण आजचं जग हे अतिशय गतिमान असणारं जग आहे आणि त्यामुळे भाषांतराच्या दृष्टीने आजच्या या गतिमान जगात प्रत्येक संस्कृतीचा विचार करणे ही काळाची गरज बनलेली आहे. एखाद्या वाङ्मयीन कलाकृतीचे भाषांतर करताना भाषांतरकाराला भाषिक पातळी, त्यातील घटनाक्रम, त्या घटनाक्रमांची पातळी व त्या भाषेचे बाह्य संदर्भ या तीन पातळीवरती विचार करावा लागतो. बघा, भाषांतरकाराला भाषिक पातळी, त्या भाषेचा घटनाक्रम आणि त्या घटनाक्रमाची पातळी आणि भाषाबाह्य संदर्भ या तीन पातळ्यांच्या वरती विचार करावा लागतो. प्रामुख्याने वस्तू, कल्पना आणि संकल्पना यासाठी भाषेत भिन्न चिन्हे वापरली जातात. बऱ्याचदा भाषांतर करताना एका भाषेतील भाषिक चिन्हे दुसऱ्या भाषेतील भाषिक समाजात ती वापरली जातातच असे नाही. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील भाकर, जानवे, वटपौर्णिमा, मंगळागौर, मारुतीचा शेंदूर इत्यादी संकल्पना परकीय संस्कृतीत नाहीत. तसेच अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी, पिंडदान इत्यादी गोष्टीही बऱ्याच परकीय संस्कृतीत नाहीत. मग अशा घटकांचे परसंस्कृतीत भाषांतर करताना धार्मिक विधी अशा प्रकारचा सूचक शब्द वापरून भाषांतर करावे लागते. तसेच भारतीय संस्कृतीत मावशी, काकू, आत्या, मामी यासारखे अनेक नातेवाचक शब्द आहेत. परंतु या शब्दांना प्रतिशब्द म्हणून इंग्रजी भाषेत आंटी हा एकच शब्द वापरला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या
शब्दांचे भाषांतर करताना भाषांतरकाराची कसोटी लागते. कारण वरती मी जे तुम्हाला शब्द सांगितलेले आहेत हे त्या भाषेतील त्या भाषिक समूह गटातील संस्कृतीत वापरले जाणारे खास शब्द आहेत. त्यामुळे या शब्दांचं भाषांतर करताना नेमकी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहण्यासाठी भाषांतरकाराची कसोटी लागते. म्हणून ज्या समाजाची संस्कृती आहे त्या समाजातल्या सांस्कृतिक कल्पना, त्या समाजातले सांस्कृतिक भेद, त्या समाजातल्या लोकांची मानसिकता ही संस्कृतीच्या अनुषंगाने बनलेली असते. आणि म्हणून अशा पद्धतीने जरी दोन भाषिक समूह गटामध्ये ही सांस्कृतिक देवाणघेवाण होत असली तरीही या सांस्कृतिक देवाणघेवाणीचे भाषांतर हे अचूक होईल किंवा झालेले आहे, त्यामध्ये तसाच भावार्थ व्यक्त झालेला आहे, त्यातून तोच अर्थ व्यक्त होतो हे निश्चितपणाने सांगता येत नाही. म्हणून भाषांतरकार हा जास्तीत जास्त परिपूर्ण भाषांतर कसे होईल याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करतो. तरीही भाषांतरकारासमोरचे भाषांतर करणे हे एक आव्हान असते. त्यामुळे भाषिक चिन्हांनी सूचित होणाऱ्या गोष्टींच्या भाषांतराच्या बाबतीतही असंख्य अडचणी निर्माण होताना दिसतात. उदाहरणार्थ, पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची कविता जर्मन भाषात भाषांतरित करताना सुरुवातीलाच अडचण निर्माण झाली. कारण पृथ्वी आणि सूर्य हे दोन्ही शब्द जर्मन भाषेत समान लिंगी म्हणून वापरले जातात. त्यामुळे या कवितेचे भाषांतर जर्मन भाषेत होऊच शकत नाही. असे अनेक शब्द, अनेक गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आज आपणाला असलेल्या पाहावयास मिळतात. आणि या अनुषंगाने हे भाषांतर करीत असताना आपण जो शब्द वापरतो त्या शब्दाला दुसऱ्या परकीय संस्कृतीमध्ये प्रतिशब्द आहे का नाही, तो शब्द त्या भावाच्या आशयाच्या अनुषंगाने योग्य आहे का नाही याची खातरजमा सुरुवातीला भाषांतरकाराला करून घ्यावी लागते. आणि त्यामुळे भाषांतरकार हा दोन सांस्कृतिक भेदांच्या मधील, दोन संस्कृतीला एकत्रित आणणारा, सांधणारा महत्वाचा दुवा आहे असे मला वाटते. भाषांतर करीत असताना शब्दांचे अर्थ जाणून घेऊन भाषेतील समानार्थी शब्द वापरून भाषांतर करीत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. उदाहरणार्थ, तापलेल्या जमिनीवर पहिल्या पावसाचा शिडकावा
यासारखी ओळ मी उच्चारल्यानंतर किंवा मराठी शब्दप्रयोग केल्यानंतर या शब्दांचे केवळ शाब्दिक पातळीवरती भाषांतर करून चालत नाही, तर त्याच्यातील आशय परभाषेत पोहोचवता येत नाही. कारण तापलेल्या जमिनीवर पहिल्या पावसाचा शिडकावा ही प्रतिमाच वेगळी आहे. फक्त महाराष्ट्रीयन मराठी माणूसच ही प्रतिमा वापरतो. इतर भाषेमध्ये या प्रतिमेचा, या संस्कृतीचा, या सांस्कृतिकीकरणाचा वापर होताना दिसत नाही. आणि म्हणून परकीय भाषेत अशा पद्धतीच्या शब्दांचे भाषांतर करीत असताना भाषांतरकाराला अतिशय अवघड होऊन जाते, कठीण होऊन जाते आणि त्याची कसोटी लागते. तसेच भाषांतराचा सांस्कृतिक अंगाने विचार करताना मानसिक अभिव्यक्ती, मानवी मनातील सुप्त भावना आणि निसर्ग यांचा परस्परांशी असलेला संबंध हा ज्या त्या संस्कृतीनुसार त्या भाषेत पोचलेला असतो किंवा पसरलेला असतो. त्यामुळे मानवी मनाची अभिव्यक्ती करणाऱ्या भाषेतील शब्दप्रयोगांना परभाषेत नेणे कठीण होऊन बसते. आपल्याला उदाहरणच घ्यायचे झालं एखाद्या पद्यपंक्तींचं, तर आपल्याला असं उदाहरण घेता येईल. रेमझिम रेमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे ग बाई, गेला माधव कुणीकडे. या पद्धतीच्या पद्यपंक्ती मी उच्चारल्यानंतर आपल्याही लक्षात सहजपणे या गोष्टी येतात किंवा येऊ शकतात की या पद्यपंक्तींचं भाषांतर नेमकं कसं करायचं. या कवितेच्या या ओळीतून व्यक्त होणारी मातेच्या मनातील व्याकुळता, मुलाबद्दलची चिंता, विरह, उत्कंठा आणि उत्सुकता परकीय भाषेत नेणं अतिशय कठीण होऊन बसतं. आणि म्हणून कोणतंही भाषांतर संस्कृतीच्या अंगाने ज्यावेळेस आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते भाषांतर अचूक होईल, योग्य होईल, झालेलं आहे असं म्हणणं हे धाडसाचं ठरेल. विशेषतः मराठी भाषेत, मराठी संस्कृतीत हे जे सगळे शब्द आहेत, या ज्या सगळ्या रचना आहेत, या रचनांची जाणीव मराठी या भाषांतरकाराला निश्चितपणाने ठेवावी लागते. कारण जगातल्या इतर भाषांच्या पेक्षा मराठी या भाषेचं भाषांतर करताना मग ते कोणत्याही अंगाने असो, आशयाच्या अंगाने असो, संस्कृतीच्या अंगाने असो, धार्मिक अंगाने असो, राजकीय अंगाने असो, सामाजिक अंगाने असो, त्या पद्धतीचा भावार्थ, त्या पद्धतीची शब्दरचना, त्या पद्धतीची वाक्यरचना भाषांतरामध्ये उतरणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असते. नाहीतर भाषांतर हे हास्यास्पद होऊन जातं
ते भाषांतर वाचत असतानाच आपल्याला हसू यायला लागतं. उदाहरणार्थ, कोल्हापूरची अंबाबाई तू मला पाव, असं मी मराठी वाक्य उच्चारलं. वाक्य साधा आहे. कोल्हापूरची अंबाबाई तू मला पाव. परंतु या शब्दांचं जर आपण शब्दशः भाषांतर करायला लागलो तर खूप मोठी हास्यास्पद विकृती तयार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते भाषांतर असं होईल, बघा तुम्ही पण, कोल्हापूरची म्हणजे फॉक्सपूरची, अंबाबाई म्हणजे मँगो लेडी, तू मला पाव म्हणजे गिव्ह मी ब्रेड, असं जर या ओळीचं आपण भाषांतर केलं तर निश्चितपणानं कोणत्याही मराठी भाषिकाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. कारण मराठी भाषेत या पद्धतीची रचनाच अस्तित्वात नाही. त्यामुळे मराठी भाषेचं इतर भाषेत भाषांतर करताना सांस्कृतिक अंगाने अनेक प्रकारच्या अडचणी उद्भवू शकतात, याची जाणीव या निमित्ताने मला आपणाला करून द्यावीशी वाटते. त्यामुळे मूळ साहित्य कृतीतील विशिष्ट भाग गाळून पुनर्निर्मितीची प्रक्रिया सांस्कृतिक व वैचारिक पातळीने होऊ शकते. कारण भाषांतरकार केवळ द्विभाषिक असून चालत नाही, तर तो द्विसांस्कृतिकही असायला हवा. कारण त्याला केवळ भाषिक समन्वय साधायचा नसतो, तर त्या जोडीला सांस्कृतिक समन्वयही साधावयाचा असतो. बघा मी काय म्हणतोय हे आपल्या लक्षात येतं का? की भाषांतरकाराला फक्त वैचारिक पातळीवरती शब्दांचं भाषांतर करावयाचं नसतं, तर सांस्कृतिक समन्वय दोन संस्कृतीमध्ये साधण्याचे काम हे भाषांतरकाराला करावयाचं असतं. आणि हा सांस्कृतिक समन्वयच माणसांना आपापसात बांधून ठेवण्याचं काम हा करू शकतो. म्हणून भाषांतर करीत असताना या ज्या भाषांतरकाराला येणाऱ्या अडचणी आहेत, या अडचणी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी कोणत्याही वाङ्मयीन संस्कृतीचे भाषांतर करताना त्यातील ती संकल्पना, जर आपण भाषांतर कोणत्या भाषेत करतोय हे लक्षात घेऊन त्या संस्कृतीमध्ये कोणता विचार आहे, कोणत्या प्रथा, रीती, परंपरा अस्तित्वात आहेत, या सर्व गोष्टींची जाणीव भाषांतरकाराला असावी लागते. कारण साहित्य हे माध्यम असं आहे की या साहित्यातूनच मानवी मनाचं भरण पोषण होण्याचं काम होत असतं. आणि आजच्या जगाचा विचार केला तर आपणाला असं दिसतं, जाणवतं की आज कोणतीही एक संस्कृती एका विशिष्ट समूह गटाची संस्कृती म्हणून शिल्लक राहिलेली नाही. प्रत्येक संस्कृतीत, प्रत्येक भाषिक समूह गटाच्या संस्कृतीत भिन्न भिन्न संस्कृतीचे अवशेष संकरित झालेले दिसतात, आलेले दिसतात. आणि त्यामुळे भाषांतरकाराला भाषांतर करीत असताना या दोन्हीही संस्कृतीचा
अभ्यास हा अतिशय व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तरच त्या शब्दांचा भावार्थ, त्या शब्दांची रचना, वाक्याची रचना भाषांतरात तो भाषांतरकार साधू शकतो आणि ते भाषांतर अधिक परिपूर्ण, अधिक अचूक, संस्कृतीच्या अंगाने अधिक समृद्ध अशा पद्धतीचे होऊ शकते. म्हणून भाषांतर या संकल्पनेमध्ये संस्कृती हा घटक अतिशय महत्वाचा आहे. हे मराठी भाषेच्या भाषांतरकाराला प्रामुख्याने लक्षात ठेवण्याची गरज आहे, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. हे सांगत असताना आजच्या विद्यार्थ्यांना या भाषांतराच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध आहेत याचीही जाणीव मला परत करून द्यावीशी वाटते. कारण हे शिक्षण ही आजच्या काळाची कृतीशील गरज आहे आणि म्हणून मुंबई विद्यापीठाने या पद्धतीचे अभ्यासक्रम आपल्यासमोर ठेवलेले आहेत. म्हणून भाषांतर, मुलाखत, वेगवेगळ्या कंपन्यांच्या मध्ये, वेगवेगळ्या वाहिन्यांच्या वरती निवेदिका म्हणून, निवेदक म्हणून, अनेक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, कोर्टाच्या ठिकाणी लघुटंक लेखक म्हणून, अनेक ठिकाणी द्विभाषिक म्हणून या भाषांतराची सांस्कृतिक गरज खूप मोठ्या प्रमाणावरती आज निर्माण झालेली आहे. कारण पर्यटनाच्या निमित्ताने, कारण आज जगात पर्यटन हा मुख्य व्यवसाय होण्याचा दृष्टीने वाटचाल करीत आहे आणि मग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका राज्यातून दुसऱ्या देशात ज्यावेळेस लोक फिरायला जातात, पर्यटनासाठी जातात, त्यावेळेस भाषेची अडचण निर्माण होते, त्यावेळेस त्या ठिकाणची संस्कृतीची अडचण निर्माण होते आणि मग अशा ठिकाणी हा जो भाषांतरकार असतो की जो भाषांतरकार दोन्हीही भाषा जाणू शकतो, दोन्हीही संस्कृती जाणू शकतो आणि त्या माणसांचं मनाचं समाधान करू शकतो, अशा पद्धतीच्या व्यक्तीची गरज आज निर्माण झालेली आहे. म्हणून संस्कृतीच्या अंगाने भाषांतर करणारा माणूसही आज तितकाच महत्वाचा भाषांतरकार म्हणून या व्यावसायिक जगामध्ये समोर येण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. या दृष्टिकोनातूनही विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे भाषांतर ही जी एक कला आहे, ही कला आपण आत्मसात करून घेणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. या ठिकाणी भाषांतरात संस्कृती आणि सांस्कृतिकीकरणाची गरज नेमकी काय असते हा विचार मी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.